सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न. आज मी तुम्हाला बाळूमामाच्या चरित्रावरील अशीच एक सत्य घटना सांगणार आहे. सद्गुरू बाळूमामांचे तुम्ही भक्त असाल तर बाळूमामांच्या चरणावरती डोके ठेवून बाळूमामांचा आशीर्वाद हा नक्कीच घ्यावा. बामांचा एक महान भक्त व्यंकापा तुळशीकरी यांच्याबद्दल मी तुम्हाला सत्य घटना सांगणार आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला या चॅनलवरती भेटतील. सद्गुरू बाळूमामांचे तुम्ही भक्त असाल तर या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. ही कहाणी एकदम सत्य आहे. मी ही कहाणी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. मामांचे एक महान भक्त व्यंकापा तुळशीगिरी. बाळूमामांचा अवतार जणूजा थोर अशा भक्तांसाठी झाला होता असे वाटावे असे काही भक्त आहेत. त्यामध्ये निंगापूरच्या व्यंकापाचा क्रमांक फार वरचा आहे. 1944 मध्ये मामा निंगापूरला बकरी घेऊन प्रथम गेले. त्या गावातील प्रमुख माणूस व्यंकापा रामापा तुळशीगिरी 6 फूट उंची, सडपातळ बांधा, सरळ नाक, निमगोरा रंग, पोशाखात धोतर, खादीचा शर्ट, खादीचा कोट आणि डोक्याला पांढरा फेटा, कानात सोन्याची भिकवाळी आणि कमरेला पिस्तूल अशा प्रभावी स्वरूपातील हा प्रतिष्ठाग्रस्त एखाद्या सरदाराप्रमाणे बहुधा घोड्यावर फिरत असे. गावातील हर एक महत्वाची घडामोड त्याच्या संमतीने होई. व्यंकापा मराठीतून 7वी पर्यंत शिकलेला होता. मराठीप्रमाणे त्याला कानडी भाषा अवगत होती. मोठी लिपी तो लिहू शके. तो व्यवहार कुशल, धाडसी आणि निस्वार्थी अशा स्वभावाचा होता. कोणतेही अवघड काम पुढे होऊन करण्याची त्याला हिंमत होती. तो जमीनदार होता. अशा एकूण असामान्यपणामुळे त्याला सहजच थोडा अहंकार हा नक्कीच होता. 1944 साली आपली बकरी घेऊन मामा निंगापूरला गेले. त्यांच्या शेळ्यांचा कळप व्यंकापाच्या माळरानात फिरत होता. ते बघून व्यंकापा संतापला. त्याने शेळ्या आपल्या शेताबाहेर हाकलण्यास फार्माविले, म्हणजेच बाहेर हकलले. 2-4 शिव्याही त्याने दिल्या. एक शेळीही ओढून घेऊन आपल्या घरी नेली. संध्याकाळी तळावर गडी माणसे परतल्यावर मामांच्या कानावर ही गोष्ट घातली. निंगापूरचाच एक रहिवासी निंगापा बाळाप्पा आवराली हा मामांच्या जवळ आधीपासून येत होता. त्याच्याजवळ मामांनी व्यंकापाची चौकशी केली. व्यंकापाचा दरारच असा जबरदस्त होता की त्याच्याकडे जाऊन ती शेळी सोडवून आणण्याची धमक कोणाजवळही नव्हती. अखेर मामा स्वतःच आवरालीला बरोबर घेऊन व्यंकापाच्या घराकडे निघाले. व्यंकापाच्या घरासमोरच मामांची आणि त्यांची नजरानजर झाली. जरीचा फेटा, परीट, घडीचे झळझळीत कपडे, हातात सोन्याच्या अंगठ्या, धोतर नेसलेले, पायात वहाणा घातलेले आणि खांद्यावर काळे घुंगडे टाकलेले मामा त्याने बघितले. मामांची दिव्य आणि भेदक दृष्टी ऐकून व्यक्तिमत्व जाणून चतुर व्यंकापाने हे कोणी सामान्य माणूस नव्हेत हे जाणून आपल्या परिचयाच्या आवारालीला बाजूस बोलवून घेऊन हे कोण आहेत अशी चौकशी सुद्धा व्यंकापाने केली होती. आवाराली म्हणाला, हे अक्कोळचे धनगर आहेत, तथापि यांचे महात्म्य फार मोठे आहे. हे एक प्रख्यात देवर्षी समजले जातात असे आवारलीने व्यंकापाला सांगितले. मग मात्र व्यंकापा गार झाला होता. त्याने मामांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. तो शरण मिळाल्यासारखा झाला. मामांना हात जोडून म्हणाला, कोणी नेहमीसारखे धनगरच आपण असाल असं समजून तुमची शेळी मी बांधून घातली. माझी फार मोठी चूक झाली. मामा आपल्याच कांबळ्यावर बसून एका खांबाला टेकलेले होते. हे व्यंकापाला म्हणाले, अरे व्यंकापा, तुझा माझा संबंध आजकालचा नाही आणि एवढ्यावर संपणारही नाही असे मामा व्यंकापाला म्हणाले. तुझी आणि माझी भेट वैकुंठातली होणार आहे. मी हे जे बोललो ह्याला साक्ष म्हणशील तर मी टेकून बसलेला हा खांबच आहे हे लक्षात असे ठेव असे मामाने व्यंकापाला सांगितले. अंतकरणाला हात घालणाऱ्या आणि मनाला संपूर्ण समाधान देणाऱ्या मामांच्या वाक्याचा हा महामुसुंदी भक्ताला अतिशय आनंद झाला. त्या क्षणीच त्याने ओळखले की आपल्या मोठ्या भाग्यामुळेच ही तेजस्वी विभूती आज आपल्याला लाभली आहे. त्याने एकनिष्ठतेपणे मामांची सर्व तोपरी सेवा करण्याचा निश्चयच केलेला होता.
व्यंकापाच्या जीवनात एक नवे सोनेरी पर्वच त्यावेळेपासून सुरू झाले. मामा निंगापुरात असताना त्याचे सकाळचे आणि संध्याकाळचे जेवण व्यंकापा देऊ लागला. तो परगावी गेला अथवा दुसऱ्या काही कारणामुळे जाऊ शकला नाही तर त्याचा मावस भाऊ कृष्णाप्पा जेवून नेऊन लागला. बकऱ्याची रोजची देखभाल व्यंकापाच बघू लागला. गड्यांना लागणार कपडा लत्ता, आठवड्याचे बाजाराचे सर्व जिन्नस व्यंकापा पुरवू लागला. मामाने सांगितलं हे कामही करू लागला. दर द्वादशीला महाप्रसाद बनविताना चुलीसमोर प्रत्यक्ष उभा राहून स्वयंपाक करून घेऊ लागला. सर्व लोकांना अन्न वाढताना स्वतः लक्षपूर्वी देऊन तो सर्व कामे करू लागला. सर्व पंक्ती उठल्यावर मामांना भोजन वाढी. त्यांच्या जेवणानंतर त्यांना एक विडी पेटवून देऊन त्यानंतर स्वतः प्रसाद घेई. हा नियम व्यंकापाने मामांच्या हयातीत तर चालविलाच, पण मामांच्या समाधीनंतर 27 वर्ष चालविला. शिवाय दरवर्षी मामांचा भंडारा यात्रेला आत्मापूरला किंवा जेथे असेल तेथे येण्याचे कधीही टाळले नाही. मामांनी व्यंकापाला आपल्या कृपेचे अनेक प्रताप दाखविले होते. एकदा मामा निंगापूर गावात असताना भक्त व्यंकापाची पत्नी फार आजारी पडली. औषधोपचारांचा काही गुण येत नसल्यामुळे घरातल्या आणि गावातल्या सर्वांनी ती जगण्याची आशाच सोडली होती. तिला चमचाभर पाणी पिण्याचे देखील बळ राहिले नव्हते. ती मृत्यूशय्येवर होती. गावातील लोक आणि परिसरातील माणसे अश्रू ढाळत बसली होती. दुपारच्या वेळी गावातून एक माणूस मामांना हे सांगण्यास आला. परिस्थिती ऐकून घेतल्यावर मामांनी त्या गावच्या डोंगरातील देवीला म्हणाले, ए लक्वा, तू जर हे करणार होतीस तर मला स्वतःला तिच्या हाताची भाकरी एवढे दिवस का चारविल्यास? सरळपणानं बरं कर, नाही तर बघ, असे मामा लक्वा देवीला म्हणाले होते. बसल्या ठिकाणावरूनच त्या लक्ष्मी देवीकडे बोट करून मामांनी गंभीर इशारा दिला. खरोखरच ही घटना एकदम सत्य आहे. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात गावातून दुसरा निरोप आला की ती बाई काही हालचाल करू लागली असून हळू आवाजात बोलू लागलेली आहे असे मामांना गावातून ही बातमी समजली. नंतर प्रकृती सुधरत गेली. ती ठीक झाली. ती अद्याप हयात आहे. व्यंकापाला राजकारणाचाही मोठा छंद होता. अर्थातच राजकारण करायचे आणि मुळीच कोणावर अन्याय करायचा नाही हे व्यंकापा काम करायचे. हे जमणे जवळजवळ अशक्यच. काही वेळा व्यंकापाच्या वागण्यात अतिरेक व्हायचा. मामांना हे सहन होत नसे. आपल्या भक्ताच्या हातून कोणी दुखावला गेलेला मामांना खपत नसे. त्यावेळी मामा व्यंकापाला डावून म्हणत, व्यंकापा, उंच आहेस म्हणून वर बघून चालू नकोस नाहीतर तुझे पाय छाटून तुला छोटा करीन, मग तुला खाली बघायला लागेल असे मामा व्यंकापाला धमकी देत सांगायचे. मामांचा व्यंकापावरती कायम हा दरारच होता. माणसाला बालपणापासून लागलेली सवय सहजासहजी जात नसे असे मामा म्हणायचे. मामाने व्यंकापाला राजकारणातून संपूर्ण मोकळेच केले. त्यामुळे व्यंकापाच्या हातून काही अपराध होण्याचा प्रकारच थांबला. म्हणजे व्यंकापाच्या हातून कोणताही अपराध होणे हे कायमचेच थांबले. व्यंकापाच्या अंगी तर अनेक चांगले गुण होते. दररोज सकाळी अंघोळ केल्याशिवाय तो पाणीही पित नसे. स्नान आटपून घरच्या देवाची पूजा तो रोज करायचा. गावातील मंदिरातील देवाचे दर्शन, काही धार्मिक पुस्तकाचे वाचन करूनच तो दूध किंवा सुट्टीचा काढा घ्यायचा. चहा किंवा कॉफी कधी पित नसे. त्याला अन्नदानाची फार आवड होती. त्या गावात आणि परिसरात त्याच्यासारखा अन्नदाता कोणी तागायत झालेला नाही. आजपर्यंत म्हणजे त्यांच्यासारखा अन्नदाता कोणीही भेटलेला नाही. त्याला भेटायला आलेल्या कोणत्याही माणसाला त्याने अगत्यपूर्वक पोटभर जेवण घातल्याशिवाय जाऊ दिलेले नाही. अशा प्रकारे व्यंकापा हे एक महान मामांचे भक्त होऊन गेले. त्याला शेतकऱ्याचे परमदैवत म्हणजेच बैल फार आवडत होते. त्याच्या भावाने किंवा इतरांनी दिवसभर रानात राबून बैलांना गोठ्यात आणून बांधल्यावर बैलांचे चारा पाणी खुराक देणे वगैरे सगळे व्यंकापा जातीने लक्ष देऊन करीत. बैल आणि बाकी जनावरे जाऊन पवितील तसा मूठ चारा व्यंकापा रात्रभर घालत. जनावरांच्या पायाखालील शेण अथवा मूत्र जमू देत नसे. व्यंकापा हे खूप दयाळू व्यक्ती होते. व्यंकापा खऱ्या पावन मनाचा माणूस होता. तो परस्त्रीला आई समान समजे.
सुद्धा कोणी स्त्रीकडे पाहत नसे असा स्वभाव हा व्यंकापांचा होता. त्यामुळे गावातील अबालवृद्धांना व्यंकापा साधू पुरुष वाटे. लोक त्याला लवून नमस्कार करत. व्यंकापा ताच माणसे रस्त्याच्या एका बाजूने जात असत. व्यंकापाच्या वाणीवर सतत रामकृष्ण हरी आणि बाळूमामांचे नामस्मरण असे. इतर वायफळ बोलणे सहसा करत नसे. म्हणजे व्यंकापा हा एक महान व्यक्ती असा होता की जो कधीही वायफळ वगैरे बोलत नव्हता. कोणत्याही पर स्त्रीकडे तो वाईट नजरेने बघत नव्हता. कोणत्याही स्त्रीला तो आई समान मानत होता. आयुष्याच्या अखेर तर अगदी अत्यावश्यक तेवढेच बोलून एक प्रकारे रामदासांनी दासबोधात सांगितलेले व्यवहारात बसणारे खरे मौन व्यंकापाने ठेवले होते. 1944 मध्ये प्रथम दर्शन झाल्यापासून 1966 मध्ये मामा समाधिस्थ होईपर्यंत व्यंकापाने कधीही त्यांना वाईट बोलले नाहीत. कधीही मामांची आज्ञा मोडली नाही. 1966 साली पावसाळ्यात मामांनी निंगापूर सोडले. ते अखेरचे त्या प्रसंगी मामांनी व्यंकापाकडे परमप्रिय पुत्राकडे पाहावे तसे डोळे भरून पाहिले. त्यावेळी व्यंकापा ढसाढसा रडत होता. मामा त्याला म्हणाले, व्यंकापा चलतो बाबा, माझ्या मुखाला आता तुझी माझी भेट वैकुंठात होईल, रडू नकोस असे मामा व्यंकापाला म्हणाले आणि समाधीला निघून गेले. मामांच्या समाधीनंतर बाकी भक्तजनांना व्यंकापाने वचन दिले की मी मामांची बकरी निंगापुरा भागात आल्यावेळी 3 महिने माझ्या हयातभर सांभाळीन. तुम्ही त्या कामाची काळजी करू नका असे व्यंकापाने मामांच्या भक्तांना इतर सांगितले. ते वचन त्याने खरोखर पाळले. हे मामांचे म्हणून महान भक्त मानले जातात. मामांच्या सेवेला संपूर्ण जीवन वाहिलेले ते नवरत्न भक्त मंडळ आहे. त्यात व्यंकापा प्रमुख होता. मामांच्या निर्वाणानंतरचे महत्वाचे सर्व निर्णय घेताना व्यंकापाचा सल्ला बाकी पंच घेत असत. व्यंकापा अहिंसावादी होता. मामांच्या सेवेने उत्तर आयुष्यात तो अगदी शांत स्वभावाचा झालेला होता. कोणताही निर्णय घेताना तो घाई किंवा गडबड करत नसे. त्याला केवळ पाहिले तरी माणसांना शांतीचा आनंद मिळे, समाधान वाटे. बाळूमामांच्या सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांना व्यंकापा उपस्थितीत असे. आदमापूरच्या समाधी मंदिरात 1 महिनाभर राहत असे. भल्या पहाटे उठून स्नानानंदी आटपून गाभाऱ्यातील पूजा करीत असत. संपूर्ण दिवसभर दर्शनास आलेल्या तीर्थ आणि भंडारा देत बसत. मुखाने नामस्मरण अखंड चालू असे. व्यंकापा हा म्हणून तर महान भक्त आहे. संपूर्ण दिवसभर दर्शनास आलेल्या तीर्थांना भंडारा देण्याचे काम हे व्यंकापाने अगदी मनापासून केलेले होते. मुखाने नामस्मरण हे करत बसणे व्यंकापाचे जीवनात चालूच होते. सद्गुरू मानलेल्या बाळूमामांचे कोणतेही काम करण्यास व्यंकापा लाजत नसे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगितलेली की आचार्य पासनेची म्हणजेच गुरुसेवेची आठवण व्यंकापाला पाहताच सर्वांना होई. मुखाने नामस्मरण करणे हे अगदी चांगले काम आहे. मामांच्या चैतन्य मूर्तीकडे प्रेमभरे नजरेने तासनतास व्यंकापा बघत बसत असे. व्यंकापा तसा काटक होता. गरम पाणी पित असे. तो सहसा कधी आजारी पडला नाही, कारण की व्यंकापावरती अशी मामांची कृपाच होती. मामाबद्दलच्या पूज्य भावनेमुळे आणि प्रत्यक्ष अनुभवामुळे व्यंकापा इतरांना सहजपणे वारंवार म्हणत असे, सेवेसाठी आदमापूरसारखे देवस्थान सापडणे हे फार मोठ्या पुण्याचं फळ समजा आणि बाळूमामांची सेवा करा असे व्यंकापा इतर लोकांना, तेथील आलेल्या भक्तांना सांगत असे. सहसा असा भक्त होऊन बाळूमामाचा गेला. ह्या स्थळाचे महात्म्य फार मोठे आहे, अगाध आहे. तुम्ही खऱ्या प्रामाणिकपणे सेवा करा, आपले कल्याण करून घ्या असे व्यंकापा सर्व भक्तांना सांगायचे. सद्गुरू बाळूमामांचे भक्त होणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. सद्गुरू बाळूमामांच्या चरणात डोके ठेवून तुम्ही सुद्धा सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद हा नक्कीच घ्या. 1993 साली श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात व्यंकापा आजारी पडला. त्याची शुद्ध पारंबीच हरपली. श्री क्षेत्र आदमापुरात बाळूमामा सद्गुरूंचा पुण्यतिथी सप्ताह चालू होता. सप्ताहाच्या 4थ्या दिवशी तिकडे निंगापुरात महान भक्त व्यंकापा मामांना भेटण्यास खरोखरच वैकुंठाला गेला. ही एकदम घटना सत्य आहे. त्यांचा भक्त सुद्धा बाळूमामाला भेटण्यासाठी वैकुंठाला हा निघून गेलेला. परमप्रिय सद्गुरूंच्या पुण्यतिथीच्या सुमारास प्रयाण होण्यावरून व्यंकापाची अनन्य भक्ती शेवटच्या क्षणी सुद्धा दिसून आली आहे. तुम्ही सुद्धा सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल
तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. सद्गुरू बाळूमामांचे भक्त कोणाच्याही नशिबात होणं नसतं. बाळूमामांचे भक्त हे त्यांच्या डोक्या त्यांच्या चरणावरती ठेवून त्यांचा आशीर्वाद घेत जा. बाळूमामा हे तुम्हाला नक्कीच पावतील. असाच तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये त्यांचा महान भक्त होण्याचा वरचा क्रमांक नक्कीच मिळवा. बाळूमामांचे भक्त असाल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त होणे हे कोणालाही जमत नाही. हे काम व्यंकप्पा तुळशीगिरी यांनी केली. व्यंकप्पा तुळशीगिरी हा भक्त खरोखरच महान आहे. ह्या मला घटनेतून नक्कीच समजलं असेल. ही घटना मामांच्या चरित्रावरील आहे आणि एकदम सत्य आहे. कोणालाही विश्वास नसेल बसल, कारण की ही घटना असं वाटत असेल की ही कुठून तरी कथा सांगितलेली आहे, पण ही घटना एकदम सत्य आहे. 101%. तुम्ही सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं नक्कीच लिहा कमेंटमध्ये. बाळूमामांचा भक्त होणं कोणालाही जमत नसेल. तुम्हाला जर कधी बाळूमामांची सेवा करण्याची संधी मिळाली तर खरोखरच तुम्ही बाळूमामांची सेवा करा. बाळूमामा त्यांच्या सेवेचे फळे तुम्हाला नक्कीच देणार आहेत. व्यंकप्पा हा वाणीवर आणि रामकृष्ण हरी आणि बाळूमामा असे नामस्मरण असे ते करत असायचे. तुम्ही सुद्धा रामकृष्ण हरी आणि बाळूमामांचे नामस्मरण नक्कीच करा. तुम्हाला सुद्धा त्याचे नक्कीच चांगले फळ भेटेल. अखेर अत्यावश्यक तेवढे बोलून एक वायफळ बोलणे आयुष्यामध्ये सोडून द्या. इतरांबद्दल वाईट बोलणे, वाईट चिंतणे असली कामं सोडून द्या. इतरांबद्दल वाईट बोलणे हे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सोडून द्या. सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीत असाल तर नक्कीच हे काम तुम्ही करा. कोणाबद्दल वाईट बोलणे, कोणाबद्दल शिव्या देणे, या इतर गोष्टीसाठी भांडण करणे हे कायम तुमच्या आयुष्यात बर्बादीच करणार आहे. तुम्ही सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर सद्गुरू बाळूमामा तुम्हाला ते जे तुमचं आहे ते तुम्हाला नक्कीच देणार. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर सद्गुरू बाळूमामा तुम्हाला तुमच्या घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. तुम्हाला सद्गुरू बाळूमामांच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. तुम्ही सद्गुरू बाळूमामांचे नामस्मरण करत जा. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं. बाळूमामा प्रसन्न. बाळूमामांची कृपा ही त्यांच्या प्रत्येक भक्तावरती असते. बाळूमामा कोणत्याच भक्ताला कधीच निराश करत नाहीत. तुम्हाला ही घटना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा, कारण की ही घटना एकदम सत्य आहे. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर माझ्या व्हिडिओला शेअर नक्की करा. सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा सुद्धा नक्की लिहा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.